पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मराठी अथवा मराठी बोलीभाषेतून लिहिलेल्या व संगीतबद्ध झालेल्या एका प्रेरणादायी गीतास सन 2025 सालाकरिता छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार म्हणून प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता शासन निर्णयानुसार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या अनादिमी अनंतमी अवघ्यामी भला मारिला रिपू जगती असा कवण जन्मला या प्रेरणा गीतास छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार 2025 म्हणून शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे। सदर पुरस्काराचे स्वरूप रक्कम ₹2 लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ असा आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून या संदर्भात ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी अधिक माहिती दिली, ज्याद्वारे पहिल्या छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपला लढा चालूच ठेवण्यासाठी समुद्रात उडी मारली। सावरकर 60 यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला, पण दुर्दैवाने ते पकडले गेले। त्यानंतर आपल्याला इंग्रजांकडून अमानुष छळ होणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं। यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्यपंक्तींनी त्यांना स्फूर्ती दिली त्या म्हणजे अनादिमी अनंतमी हे गीत होय। या गीताची महाराष्ट्र शासनाद्वारे छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। नमस्कार, आज मी मार्सेया बंदरामध्ये आहे। इथून महाराष्ट्र सरकारच्या वतीने एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्याची संधी मला मिळते आहे। आपलं महाराष्ट्र विकास आणि प्रगतीच्या दिशेने तर अग्रेसर आहेच, पण बरोबरीने साहित्य, कला, संस्कृती, काव्य यामध्येही खूप मोठी अशी विरासत आपल्याबरोबर आहे। आणि म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाने ठरवलंय या वर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज जे पराक्रमी योद्धा तर होतेच, कुशल व्यवस्थापक तर होतेच, पण भाषाप्रभू आणि काव्य यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे। आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने राज्य प्रेरणा गीत असं कुठलंही गीत की ज्यामुळे राज्यातील सामान्य माणसाला, नागरिकाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळेल, अशा प्रेरणेच्या गीताला एका वर्षाला एक गीत याला आता आपण पुरस्कार देणार आहोत। आणि म्हणून मी घोषित करतोय छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत या वर्षीपासून सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र सरकार दरवर्षी एका गीताला पुरस्कार देईल। संयोगाने आज आम्ही मार्से बंदरामध्ये आहोत, जे फ्रान्सच्या देशामध्ये आहे। आणि याच बंदरामध्ये आपल्याला माहिती आहे ब्रिटिशरांशी लढा देताना आवश्यक होतं म्हणून त्या ठिकाणी ब्रिटिश पोलिसांना तुरी देऊन आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरजी हे त्या ठिकाणी तुरी देऊन आले। दुर्दैवाने परत अटक झाली। ब्रिटिश पोलिसांनी अटक केल्यावर आता आपल्याला हाल करून त्या ठिकाणी त्रास देतील, अमानुष छळ करतील। आणि म्हणून काव्यातूनच स्वतःला आत्मबल निर्माण करणारं काव्य याची सुरुवात, या आत्मबल काव्याची सुरुवात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी याच मार्से बंदरातून जेव्हा अटक करून त्यांना नेण्यात आलं त्यावेळेला केलं। आणि ते गीत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनादिमी अनंतमी हे गीत हे प्रचंड आत्मबल करणारं, मृत्यूला सुद्धा मी घाबरत नाही, मृत्यू सुद्धा मला बघून भयाने पळून जातो, ही भूमिका मांडणारे आपले सावरकर, ही त्यांची प्रेरणा, ही देशभक्तीची प्रेरणा, देशासाठी जगण्याची प्रेरणा, देशासाठी मृत्यूवर सुद्धा विजय मिळवणारी प्रेरणा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळते। आणि म्हणून या अनादिमी अनंतमी
या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताला यावर्षीचं छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत म्हणून पुरस्कार आज आपण त्या ठिकाणी घोषित करतोय. त्याचा मला खूप अभिमान आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना या गीतातून प्रेरणा मिळो अशीच त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.